नमस्कार मित्रांनो, आजच्या महा एपिसोडच्या या शेवटच्या भागात मी तुमचं स्वागतच करते. दोन्ही मालिकेमध्ये आता मोठा तमाशा उभा राहणार आहे. कारण सायली एक्सपोज झाले तेव्हा रविराजांनी स्वतःचा निर्णयच बदललाय. परंतु इकडे पार्थ बोलल्यावरती चढला असता दीपकच्या साथीने वसुआत्याने शेवटी नंदिनीला बेशुद्ध करून गायब केलं आहे. आणि नेमकं ते दृश्य काव्याने बघितलंय. तर नमू इशू दोघेही सायलीच्या मदतीला धावून येत अर्जुनची उष्टी हळद सायलीपर्यंत त्यांनी पोहोचवली आहे. आता रविराजांचा निर्णय नक्की काय असेल? तर काव्या तिथे वसुआत्याची भांडेफोड करेल का? आणि सायलीपर्यंत अर्जुनची उष्टी हळद पोहोचवण्यात इशू कशी यशस्वी होईल ते पाहणारच आहोत. आता शेवटचा डान्स परफॉर्मन्स राहिलेला असतो आणि तो असतो अर्जुन प्रियाचा. सर्वजण खूप सुभेदार फॅमिली उत्सुक असते त्यांचा डान्स पाहण्यासाठी. अस्मिता कल्पनाला म्हणते की अगं ही तन्वी राहिली कुठे, अजून कशी काय आली नाही? तर कल्पना म्हणते की मी म्हटलं होतं तन्वीला मी तयार करायला येते, परंतु ऐकतच नाही. प्रताप म्हणतो की तुमच्या दोघींचं काय चाललंय? अगं म्हणजे आजकालच्या मुलींना तयार व्हायला थोडा उशीर लागतोच ना. तर इतक्यातच तिथे प्रियाचा लेहंगा घालून सायलीची धमाकेदार एंट्री झाली आहे. चेहऱ्यावरती दुपट्टा घेतल्याने ती सायली आहे की प्रिया कोणालाच काही कळत नाहीये. जेव्हा सायली येते, सायली अर्जुनसोबत डान्सला सुरुवात करते. तर डान्स करता करता जेव्हा सायलीचा हात अर्जुनच्या हाती जातो तेव्हा त्याला जाणवतं की ही तर आपली सायली आहे. आणि अर्जुनला वाटायला लागतं की हो ही सायलीच आहे. सायली ही अगदी आनंदाने अर्जुनसोबत डान्स करत असते. ज्या ज्यावेळी सायलीचा हात अर्जुन हातामध्ये घेत असतो त्या त्या क्षणी त्याला त्या स्पर्शातूनच जाणवत असतं की ती माझी सायली आहे. दुसऱ्या क्षणी त्याला वाटायला लागतं की कदाचित पूर्वीसारखे त्याला सायलीचे नुसते भास होत असतील तर. आणि अर्जुन थोडासा डिस्टर्ब होतो. सायली अगदी आनंदाने अर्जुनसोबत नाचत असते, डान्स करत असते. अर्जुनला अजूनही माहिती नसतं की त्याच्यासोबत डान्स करणारी आपली सायलीच आहे. तर अर्जुन तिथे आता स्वप्नातच रंगतो आणि त्याला वाटायला लागतं की खरोखरच आपली सायली आपल्या सोबत आहे. आणि दुपट्टा तिच्या चेहऱ्यावरचा दूर सारून अर्जुन अगदी बेभान होऊन सायलीच्या साथीने अगदी तल्लीन होऊन दोघेही डान्स करत असतात. एकमेकांना पाहून तितकेच दोघेही खुश असतात. दोघांचीही शेवटी आता भेट झालेली असते. तर डान्स करता करता तिथे अर्जुन जेव्हा भानावरती येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो तर स्वप्नात होता. तर अर्जुनला वाटतं की कदाचित ते प्रियाच असावी आणि मला जर माझ्या सायलीचे भास होत असतील तर. चिडलेला अर्जुन आता डान्स करता करता रागाने तेथून निघूनच जातो. सुभेदारांना, किल्लेदार परिवाराला अर्जुनचं हे वागणं खटकतंच. अर्जुन निघून जातात. सायली एकटीच तिथे थांबते. तर संगीत सोहळाही आता पूर्णपणे थांबलेला असतो. सायलीला खूपच वाईट वाटतं. बिचारीचे डोळे पाणावतात. तर अस्मिता ज्यावेळी प्रियाच्या रूम बाहेर तिच्या नवऱ्याशी सचिनशी बोलता बोलता इकडे तिकडे भटकत असते, फेऱ्या मारत असते. चिडलेली अस्मिता तिच्या नवऱ्याला म्हणते की सचिन, आता मी अर्जुन तन्वीचा डान्स परफॉर्मन्स सोडून इथं तुझं गुणगान ऐकत बसणार आहे का? तर इतक्यातच प्रिया चुरचुराचा दरवाजा ठोठवायला सुरुवात करते. तेव्हा अस्मिता लगेच फोन ठेवते आणि अस्मिता जेव्हा दरवाजा उघडते तर प्रियाला पाहून अगदी चकित होऊन विचारते की तन्वी तू इथे? मग अर्जुनसोबत चेहऱ्यावरती दुपट्टा घेऊन कोण नाचतंय? तेव्हा तिथे प्रिया म्हणते की ती नक्कीच सायली असणार आहे. मी इथे आहे कारण त्या वेट्रेसने माझ्या दुपट्ट्यावरती चटणी सांडली. आणि चावताळलेली प्रिया लगेचच धाव घेते बाहेर. तर इकडे अर्जुन खूपच चिडलेला असतो. तेव्हा चैतन्य त्याच्याकडे येतो आणि त्याला समजावतो की काय झालंय अर्जुन, का उगाच तू ते सगळं सोडून आलायस? चिडलेला अर्जुन म्हणतो की मला लग्न करायचं नाही आहे त्या तन्वीशी. हे सगळं ना मला आता सहन होत नाही आहे यार. त्या प्रियासोबत मला साधं राहायचं देखील नाही आहे आणि तिला मला नजरेसमोर सहन करावं लागतंय. अर्जुनची नुसती चिडचिड होते. तेव्हा चैतन्य त्याला म्हणतो की मग हे सगळं तू पूर्णाजीला वचन देण्यापूर्वी विचार करायला हवा होतास ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की तेव्हा मला नाही कळलं यार चैतन्य. बिचारा अर्जुन आता रडकुंडीला आलाय. तो चैतन्याला आपली बाजू, आपली भावना मनातील व्यक्त करत म्हणतो की हे सगळं मी नाही सहन करू शकत आहे. हे रिलेशन जे आहे ते पुढे कंटिन्यू नाही करू शकत. हा संगीत सोहळा, या लग्नाच्या विधी, हे सगळं मला आता सहन होण्यापलीकडचं आहे. तुला माहिती आहे का चैतन्य, काही सेकंदासाठी मला असं जाणवलं की जसं काही माझ्या मिसेस सायली माझ्यासोबत डान्स करतायत. परंतु माझं नशीब इतकंही चांगलं नाही आहे रे, असं म्हणत अर्जुन आता हताश होतो. आता चैतन्याला माहिती आहे की सायली तिथे पोहोचली आहे. कदाचित ती सायलीही असू शकते.
परंतु चैतन्याने अजूनही गुपित उलगडलेलं नाही आहे. परंतु माझ्या जेव्हा लक्षात आलं ना की तो फक्त एक भास आहे, ते तन्वीसोबत मला डान्स करावा लागतोय, मी सोडून निघून आलो यार. परंतु तोचपर्यंत आता संगीत सोहळ्याला तिथे आता खूप मोठा तमाशा उभा राहतो. कारण तावातावाने प्रिया जेव्हा खालती येते, सगळेच जण प्रियाला पाहून हवालदिल होतात. तर मोठ्याने जीवा म्हणतो की अरे, तन्वी तर इथे, मग ही कोण आहे? तर चावताळलेली प्रिया तिथे पुढे जात सर्वांना म्हणते की आत्ता कळेल. आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा दुपट्टा ती सारखन बाजूला ढकलते आणि जेव्हा सगळ्यांच्या नजरेत सायली पडते, त्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. अख्खे सुभेदार अगदी अवाक होऊन सायलीला बघतच राहतात. प्रियाने सगळ्यांच्या समोर सायलीला एक्सपोज केलेलं असतं. सायलीने धडाकेबाज निर्णय घेऊन मोठी रिस्क तरी घेतलेली असते, परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही. सायलीला पाहून धक्क्यानेच पूर्णाची म्हणते की सायली तू इथे? सर्वच जण आता धक्क्याने उठतायत आणि धक्क्यानेच सायलीकडे पाहायला लागतात. बिचारी सायली थोडीशी घाबरली आहे. तर इकडे चावताळलेला चिडलेला अर्जुन चैतन्याला म्हणतो की त्या तन्वीसोबत लग्न करणं ही फक्त माझी एक ड्युटी आहे. माझं प्रेम खरं तर मिसेस सायलींवरती आहे. मिसेस सायलींच्या व्यतिरिक्त मी ना कोणाचा विचारही करू शकत नाही. बिचारे अर्जुनची अवस्था चैतन्याला पाहवत नाही. तर तिथे अर्जुनबद्दल मनात विचार करत चैतन्य म्हणतो, अर्जुन अजूनही मागचं काहीच विसरलेलं नाही आहे, परंतु त्याच्या घरातल्यांना हे सगळं का कळत नाही आहे. इकडे पूर्णाची धक्क्याने विचारते की सायली इथे कशी? तर चावताळलेली प्रिया म्हणते की माझ्या आनंदावरती विरजण घालायला आली आहे. माझं आणि माझ्या अर्जुनचं सुख भगवत नाही ना हिला. आता नंदिनीच्या फॅमिलीला तर काही कळतच नाही की ही सायली नक्की आहे तरी कोण. कारण सायली अर्जुनबद्दल तर फक्त तिथे नंदिनीलाच जास्त माहिती असते. चिडलेली प्रिया तिथे सायलीला खडसावून विचारते की तुला थोडीशीही लाज वाटत नाही का? म्हणजे सगळी माणसं माझी ती आपली करून घेतली आणि आता निर्लज्जसारखी इथे माझी जागा घ्यायला आली आहेस? तेव्हा सायली गप्प न बसता तिला सणसणीत उत्तर देते की चुकतेस तू प्रिया. मी तुझी जागा घेत नाही आहे, तर तू माझी जागा घेण्याचा प्रयत्न करतेस. आता तिथे मोठा तमाशाच निर्माण झालेला असतो. मानिनी अचानकच विचारते, एक मिनिट, हे नक्की काय घडतंय? तर तिथे शारदा तिला विचारते की सायली तू इथे नाशिकमध्ये केव्हा आलीस? तर प्रताप तिला धक्क्याने विचारतो की म्हणजे तुम्ही सगळेच जण हिला ओळखता? तेव्हा शारदा म्हणते की हो, कारण सायली नंदिनीची चांगली मैत्रीण आहे, खूप सालच मुलगी आहे ही. प्रतिमाला आता खूपच वाईट वाटतंय की सायली असे एक्सपोज झाली आहे. तर तिथे आता चिडलेली प्रिया म्हणते की सालच एक नंबरची लबाड मुलगी आहे ही. तर तिथे सायली कल्पनाला म्हणते की आई प्लीज माझं ऐकून घ्या. तेव्हा मध्येच अस्मिताला तिला टोकते आणि म्हणते की सायली, माझी आई जास्त दयाळू आहे म्हणून लगेचच कशी मदतीला धावलीस का? तेव्हा तिथे सायली तिचा गैरसमज दूर करत म्हणते की नाही अस्मिता ताई, अहो त्या दिवशीही मला अर्जुन सरांना भेटायचं होतं. आता सायली सगळं सांगणार. अस्मिता तिला गप्प बसवते. कोणीही आता सायलीला काही बोलूच देत नसतं. अगं तन्वी तुझी बालमैत्रीण आहे ना, म्हणून मुद्दाम तिच्या लग्नात खोडा घालायला आली आहेस का तू? तेव्हा सायली म्हणते की नाही अस्मिता ताई, मुळात हे लग्न होणंच चुकीचं आहे. तेव्हा सर्वांनाच तिथे पाहुण्यांना मोठा धक्का बसताय. सर्वांच्या साक्षीने सायली आता अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली द्यायला निघालेली असते. ती म्हणते की आमचं लग्न झालं होतं तेव्हा परिस्थिती वेगळी होती पूर्णाची, परंतु आत्ता इतक्यात प्रिया तिला अडवते आणि सगळ्यांच्या समोर सणकणाता ती सायलीच्या थोबाडीत लगाणार. इतक्यात नंदिनी येऊन तिचा हात धरते. तिचा हात झटकून ती तिला खडसावते की तन्वी, हात आणि आवाज दोन्ही खाली करायचे. आता प्रिया बोलायला इथे माझ्या मैत्रिणीचा झालेला अपमान मी माझ्या संगीत सोहळ्यात खपवून घेणार नाही तन्वी, असं म्हणत नंदिनीने आता प्रियाचा कडाडून आवाज घेतलेला असतो. तर पार्थ देखील आता नंदिनीच्या बाजूने होतो. त्या सगळ्यांनाच नंदिनीचं वागणं बरोबर वाटतं. तर मानिनी तिथे विचारते की परंतु ही मुलगी तन्वी बनून आपल्या समोर आली आहे, हे तुम्हाला तरी पटतंय का? तेव्हा सायली त्यांना समजावते की काकू अहो, हे सगळं मी माझ्या मनाविरुद्धच करते आहे. मला माझ्या नवऱ्याशी बोलायचं आहे, माझ्या नवऱ्याला मला भेटायचं आहे,
परंतु कोणी मला भेटूच देत नाही आहे, कोणी बोलूच देत नाही आहे त्याच्याशी. चावताळलेली प्रिया सायलीवरती पुन्हा खेकसते की कारण तो तुझा नवरा नाही आहे. अगं तुमच्या दोघांचा केव्हाच घटस्फोट झालाय, ती गोष्ट विसरतेस का तू? तेव्हा सुभेदार फॅमिलीला प्रियाचं वागणं बरोबर वाटतं, परंतु पार्थची फॅमिली आणि नंदिनीची फॅमिली मात्र सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. आता जी प्रिया सायलीला एक्सपोज करायला निघालेली असते तिची स्वतःचीच भांडे फोडवते. कारण नंदिनी तिचं सत्य घरातील सर्वांनाच सांगते की घटस्फोट झालाय की करवून आणलाय. कारण या दोघांनी ज्या घटस्फोटाच्या पेपरवरती आधीच सह्या कळवून आणल्या होत्या तेच पेपर्स तू सगळ्यांच्या समोर आणलेत आणि घटस्फोट झाल्याचं जाहीर केलंय. प्रियाला आता जबरदस्त मोठा धक्काच बसताय. आता याबद्दलचं सुभेदारांना आणि किल्लेदार फॅमिलीलाही काही माहिती नसतं. तर कल्पना तिथे आता मध्ये ना खूप म्हणते की कारण सायली आमच्या घरची सून आणि अर्जुनची बायको राहिलेली नाही आहे आता. तर नंदिनी तिथे आता कल्पनालाच खडसावते. ती म्हणते की 1 मिनिट काकू, मला तुमचा अपमान करायचा नाही आहे, परंतु जे मला दिसतंय ते तुम्हाला का दिसत नाही आहे? कारण सायली अर्जुनचं एकमेकांवरती एवढं जीवापाड प्रेम आहे ते मला कळतंय, मला जाणवतंय, मग ते तुम्हाला का कळत नाही आहे? आता तिथे खूप मोठा प्रश्न नंदिनीनेच विचारून कल्पनाची बोलतीच बंद केलेली असते. आता हा जो तमाशा घडलाय याच्यानंतर रविराजांनी आपला निर्णयच बदललाय. तर रविराज तिथे प्रियाला म्हणतात की तन्वी, जर असेच तमाशे दररोज होत राहिले ना तर हा लग्न आपण न केलेलंच बरं. तेव्हा प्रियाला मोठा धक्का बसलाय, परंतु सायली नंदिनी मात्र खुश आहेत. आता सुभेदारही धक्क्याने रविराजकडे पाहतात. तर लगेचच पूर्णाची पुढाकार घेते आणि ती सारवासारव करत म्हणते की प्रतिमा, अगं तू तरी समजाव ना रविराजांना. आता जी गोष्ट मुळात प्रतिमाच्या मनालाच पटत नाही ती गोष्ट ती रविराजांना काय समजावणार हे पूर्णाजीच्या डोक्यात कसं शिरत नाहीये. झालं, आता या सगळ्याचं खापर प्रिया पुन्हा सायलीवरती फोडते आणि ती म्हणते की तुला हेच हवं होतं ना, तुला माझा आणि अर्जुनच्या संसाराचा आनंद बघवत नाही आहे का गं? तेव्हा सायलीही तिला सडेतोड उत्तर देते की यांचा आनंद तुझ्याशी लग्न करून संसार करण्यात नाही आहे, तर माझ्याशी लग्न करून संसार करण्यात आहे. कारण त्यांची बायको फक्त आणि फक्त मीच होऊ शकते प्रिया. तर सायलीनेही आता प्रियाचा कळाडून चावा घेतलाय. लगेचच प्रिया मोठ्याने कांगावा करते की बाबा, हिचा स्वार्थीपणा तुम्ही बघताय ना, कारण ही बाई आपल्याला नाचवते आणि आपण हिच्या तालावरती नाचतोय. तर चिडलेली प्रिया सायलीला म्हणते की तू अर्जुनची कॉन्ट्रॅक्ट वाईफ होतीस, परंतु आता त्याच्यासाठी त्याची कुणीही नाही आहेस, त्यामुळे हा विषय इथेच संपला असं प्रियाने जाहीर करताच सायली तरी काय कच्ची किलाडी आहे का? सायलीही तिला सडेतोड उत्तर देते की विषय अजून संपलेला नाहीच आहे प्रिया, कारण जोपर्यंत मी आणि हे एकत्र येत नाहीत ना तोपर्यंत हा विषय बंदच होणार नाही आहे. तर सायलीचं म्हणणं आता काव्याला पडतं. काव्या सायलीचं कौतुक करत सगळ्यांसमोर म्हणते की करेक्ट आहे, माझ्या सायलीताई माझ्या नंदिनीताईची मैत्रीण आहे आणि माझी नंदिनीताई कोणत्याही चुकीच्या मुलीला कधी सपोर्टच करत नाही. तेव्हा रविराज, प्रताप, घरातील सर्वच जण काव्याकडे धक्क्याने बघतायत. सर्वांसमोर नंदिनी सायलीचा हात हातात घेत जाहीर करते की या सगळ्या लढाईमध्ये माझा सायलीला पूर्ण सपोर्ट आहे. सायली खूप खुश होते. सुभेदारांचे चेहरे तर आता बघण्यालायक झालेले असतात आणि रविराजांना हे सगळं पटतच नसतं. कारण एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जोडप्याला कधीच कोणी वेगळं नाही करू शकत असं नंदिनीने म्हणताच चावडालेली प्रिया लगेच म्हणते की बस, आता इथून पुढे आम्ही हे सगळं सहन नाही करणार. तर प्रिया चक्क तिथे आता चुटके वाजवून सायलीला धमकी देते की माझं आणि अर्जुनचं लग्न होणारच. त्यावरती सायली नंदिनी हसतायत. तर प्रिया आणखीनच चावताळते आणि सायलीला म्हणते की माझं अर्जुनवरती तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे आणि आमच्या प्रेमाचा तू छळ मांडलायस सायली. तू कितीही प्रयत्न कर, परंतु अर्जुन आणि मी एकत्र येणारच. इतक्यात रविराज चोराचे ओरडतात की बस झाला हा तमाशा, आता जे काही ठरवायचं ते घरी जाऊनच ठरवूयात. तर चिडलेले रविराज आता प्रियालाच फटकारतात की उगाचच आरडाओरडा करून तमाशा करायची काही गरज नाही आहे तन्वी, आणि ते निघूनच जातात. त्यांच्या पाठोपाठ प्रतिमाही निघून जाते. त्यांना समजावण्यासाठी प्रियाही त्यांच्या पाठोपाठ धावते. तर आता संगीत सोहळा अर्ध्यातच राहिलेला असतो. आता मोठा तमाशा निर्माण झालेला असतो.
सगळे सुभेदारही रविराजांच्या पाठोपाठ निघून जातात. सगळे जरी निघून गेले तरी प्रतिमा, कल्पना दोघेही तिथेच असतात. प्रतिमा हात जोडून पार्थ नंदिनीच्या आईंची माफी मागते. ती म्हणते की आज आमच्यामुळे तुमच्या या संगीत सोहळ्यामध्ये मिठाचा खडा पडला, आम्हाला माफ करा. आता दोघींनाही खूप लाजिरवाणं वाटतं. तर रागाने सायलीकडे पाहत कल्पना म्हणते की जे काही घडलं ते घडायला नकोच होतं. तशा तर आणखीन बऱ्याच गोष्टी घडायला नकोच होत्या. सॉरी, माफ करा आम्हाला, असं म्हणत कल्पनाही तेथून निघून जाते. परंतु प्रतिमाचं आईचं मन तिच्या लेकीसाठी कळवळतं. जरी प्रतिमा सायलीला माहीत नसतं की त्या दोघी मायलेकी आहेत, तरी देखील प्रतिमाचा जीव सायलीसाठी तुटतो. हे सगळे जण पाहत असतात की प्रतिमा थांबून सायलीकडे पाहते. दोघींचेही डोळे पाणावलेले आहेत. एकमेकींशी डोळ्याच्या इशाऱ्यानेच दोघीही बोलतायत. नंदिनी सुद्धा आता आश्चर्यचकित झाली आहे की या दोघी इतकं एकटक कसं काय पाहतायत. दोघींच्याही डोळ्यात पाणी आहे. तर प्रतिमा पुन्हा सायलीकडे पाठ फिरवून निघून जाते. सायली रडायला लागते. तेव्हा पार्थ म्हणतो की काय चूक काय बरोबर मला माहिती नाही आहे, परंतु माझा नंदिनीवरती पूर्ण विश्वास आहे. हे बघा सायली, तुम्हाला जे काही लागेल मदत ती करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी हजरच आहोत. आणि पार्थही सायलीला म्हणतो की तुमचं प्रेम लवकरच तुम्हाला नक्की मिळेल. आता या सगळ्यांच्या बोलण्याने सायलीला मोठा धीर येतो. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आता भोल्यावरती जर चढलेला असतो, परंतु जेव्हा गुरुजी नंदिनीला मांडवात आणण्यासाठी सांगतात तर नेमकी काव्या ही नंदिनीकडे जाते. परंतु वसुहत्याचा दीपकसोबतचा प्लॅन ठरलेला असतो. नंदिनी गौरीहाराच्या पूजेला बसली असता ती पूजेत मग्न झालेली असते. तेव्हाच ते त्यांचा प्लॅन एक्झिक्यूट करतात. तर वसुहत्या पटकन दीपकला फोन करते आणि नंदिनीला बेशुद्ध करून गायब करायला सांगते. तर दीपक येतो आणि नंदिनीला क्लोरोफॉर्मने बेशुद्ध करतो. नंदिनी जोराची किंचाळते, परंतु आवाज आजूबाजूला जातच नाही. तर दीपक तिथे आता नंदिनीला बेशुद्ध करतो आणि एका कार्पेटमध्ये तिला झोपवून तो त्याच्या मित्राच्या सँडीच्या साहाय्याने नंदिनीला घेऊन निघून जातो. तर अर्जुनला हळद लागलेली असते, परंतु अर्जुनची हळद चालू असताच तिथे धमाकेदार नमो इशूची एंट्री होते. इशू म्हणते की आम्ही आलोय नवरीच्या साड्या घेऊन, परंतु जाणार नवऱ्या मुलाला हळद लावून. इशू नमू दोघी आता नवरदेवाला म्हणजेच अर्जुनला हळद लावतात. परंतु हळद लावता लावतात त्या दोघीही अर्जुनच्या उष्टी हळद जे असते त्याचं वाडगं बदलतात. तर त्यांचा प्लॅनही फत्ते झालेला असतो. तर इकडे ज्यावेळेस दीपक कार्पेटमध्ये नंदिनीला गुंडाळून घेऊनच चाललेला असतो, नेमकं काव्या तिथे येते. तर वसुहत्या आतमध्ये लपूनच बसलेली असते. काव्याला मोठा धक्काच बसतो की नंदिनीताई कुठे गायब झाली आणि काव्या इकडे तिकडे नंदिनीला शोधायला लागते. परंतु हे सगळं कांड तर आता दीपक वसुहत्याने मिळून केलेलं असतं. नवरा मुलगा भोल्यावरती वाट पाहत असतो आणि नंदिनी तर पसार म्हणजेच कुठेतरी गायब झालेली असते. काव्याला मात्र खूप टेन्शन येतं. तर नवऱ्या मुलाची उष्टी हळद घेऊन इशू नमू दोघेही सायलीपर्यंत पोहोचतात आणि दोघेही सायलीच्या हळदीच्या विधीला सुरुवात करतात. शेवटी अर्जुनची उष्टी हळद ही सायलीपर्यंत पोहोचलेलीच असते.